Hello everyone, welcome back to my YouTube channel. Once again, I am here before you with a brand new topic of English grammar. The topic that we are going to learn today is subject and predicate. मित्रांनो, आज आपल्याला जो व्याकरणाचा भाग शिकायचा आहे तो आहे उद्देश आणि विधेय. इंग्रजी भाषेमध्ये सुद्धा मराठीप्रमाणेच उद्देश आणि विधेयाची भूमिका असतेच. आता लक्षात घ्या, कुठलीही भाषा असू द्या, त्या भाषेचं व्याकरण हे सारखं असतं आपण म्हणतो. तर फ्रेंड्स, लेट्स गेट स्टार्टेड विथ द रोल ऑफ सब्जेक्ट अँड प्रिडिकेट इन द सेंटेन्स पॅटर्न ऑफ इंग्लिश लँग्वेज. सब्जेक्ट आणि प्रिडिकेटची इंग्रजी भाषेतील भूमिका काय असते, तिचा पॅटर्न कसा असतो हे आता आपण समजावून घेऊया. तर त्यासाठी आपल्याला समजावून घ्यावं लागेल अगोदर की वाक्य कसं बनतं. अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स दॅट एक्सप्रेसेस अ कंप्लीट आयडिया. पहा, वाक्य हे अशा शब्दांचा समूह असतो की ज्यातून एक पूर्ण कल्पना व्यक्त होत असते आणि त्याचे महत्त्वाचे दोन घटक असतात. ते घटक किंवा कंपोनंट्स असतात सब्जेक्ट अँड प्रिडिकेट. द सब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स इज द पार्ट विच नेम्स द पर्सन ऑर थिंग एटसेट्रा दॅट वी स्पीक अबाउट इन दॅट सेंटेन्स. जे वाक्य आपण बोलत असतो त्यामध्ये आलेल्या शब्दांवरून जी कृती करणारा कोणी करता आहे त्याचा बोध होत असतो, तर तो असतो सब्जेक्ट. The remaining part of the sentence tells more about the subject. This remaining part is called as predicate. वाक्यामध्ये मग जो उर्वरित भाग असतो तो त्या कर्त्याबद्दलची भूमिका सांगत असतो. तो कर्ता काय करतो हे स्पष्ट करत असतो. त्या भागाला आपण प्रिडिकेट म्हणून ओळखत असतो. आता लक्षात घ्या की जे काही पूर्ण वाक्य असतात, जे अर्थपूर्ण वाक्य असतात, त्या सगळ्यांना सब्जेक्ट आणि प्रिडिकेटची गरज असतेच. सो फ्रेंड्स, इन अ सिम्पल वे वी कॅन से दॅट द सब्जेक्ट इज the subject is the person or thing that is doing an action or the person or thing that is the focus of the sentence. वाक्यामधल्या कृतीवरती फोकस करणारा, कृती जो करणारा आहे त्यावर फोकस करणारा शब्द म्हणजे सब्जेक्ट असतो. त्याच्यावरती जास्त भर असतो. तर त्याचे एक उदाहरण आता आपण पाहूया. फॉर एक्झाम्पल, रामा अराइव्ड लेट. हिअर दिस सेंटेन्स टेल्स अबाउट रामा. द फोकस ऑफ द सेंटेन्स इज ऑन रामा. सो रामा इज द सब्जेक्ट ऑफ धिस सेंटेन्स. लक्षात घ्या, रामा अराइव्ड लेट, रामा उशिरा आला. या वाक्यामध्ये आपल्या सगळ्यांना समजण्यासारखी एक छोटीशी गोष्ट आहे, ती म्हणजे वाक्याचा केंद्रबिंदू किंवा फोकस कृती करणारा कोण असेल तर तो आहे रामा. मग हा रामा या वाक्याचा सब्जेक्ट होईल. यानंतर एक आणखी गोष्ट सांगायची, वन मोर थिंग अबाउट इट, दॅट द सब्जेक्ट कॅन बी इन द फॉर्म ऑफ अ फ्रेज. त्याचं एक एक्झाम्पल पाहूया. द बिग ग्रीन फ्रॉग जम्प्ड अक्रॉस द पॉन्ड. इन दिस सेंटेन्स द बिग ग्रीन फ्रॉग इज द सब्जेक्ट. आता एक गोष्ट आणखी समजून घेऊयात आपण. आताचं जे मी वाक्य तुम्हाला सांगितलेलं आहे की द बिग ग्रीन फ्रॉग जम्प्ड अक्रॉस द पॉन्ड, म्हणजे एक मोठा, भला मोठा हिरव्या रंगाचा बेडूक होता आणि त्याने काय केलं, त्याने उडी मारली पॉन्डच्या पलीकडे, म्हणजे डबक्याच्या पलीकडे त्याने उडी मारली, असं एक वाक्य आहे. या ठिकाणी असणारा वाक्याचा कर्ता हा तो फ्रॉग आहे बेसिकली, परंतु तो कसा आहे याचं वर्णन करणारे अधिकचे शब्द त्याच्यासोबत जोडून आलेले आहेत आणि त्याची एक नाऊन फ्रेज बनलेली आहे. ही फ्रेज आपल्याला ॲडजेक्टिव्ज ॲड होऊन त्याच्याबद्दलची जास्तीची माहिती सांगत असते. त्याच्यामध्ये द बिग आहे, पहिले डिटरमायनर म्हणून द आलं. बिग म्हणजे त्याची साईज सांगण्यात आलेली आहे, त्याचा रंग ग्रीन आणि असा तो फ्रॉग. म्हणून लक्षात ठेवायचं की या ठिकाणी नुसता द हा करता होणार नाही, द बिग हा करता होणार नाही, द बिग ग्रीन हा करता होणार नाही, तर द बिग ग्रीन फ्रॉग हा संपूर्ण भाग म्हणजे ही पूर्ण फ्रेज त्या वाक्याचा सब्जेक्ट असणार आहे. म्हणजे एक गोष्ट इथे क्लिअर करू पाहतो मी की वाक्यामध्ये कधीही करता हा ठराविक एका नामाच्या किंवा एका सर्वनामाच्या रूपामध्ये येत असतो असं काही नाही. तसा तर तो येतच असतो, पण त्यासोबतच तो फ्रेजच्या फॉर्ममध्ये सुद्धा येऊ शकतो. आता आपण आणखी एक उदाहरण पाहूया. लेट अस सी सच अनदर एक्झाम्पल. हे उदाहरण पाहूया. द डार्क क्लाउड्स आर फ्लोटिंग ओव्हर आवर हेड्स. द डार्क क्लाउड्स आर फ्लोटिंग ओव्हर आवर हेड्स म्हणजे जे काळे ढग आहेत ते आपल्या डोक्यावरती तरंगत आहेत. हिअर इन दिस सेंटेन्स द डार्क क्लाउड्स इज द सब्जेक्ट. या ठिकाणी नुसता द सब्जेक्ट होणार नाही, डार्क हा सब्जेक्ट होणार नाही किंवा क्लाउड्स हा सब्जेक्ट होणार नाही. आफ्टर लर्निंग अबाउट सब्जेक्ट वी मस्ट नो अबाउट प्रिडिकेट. आता सब्जेक्टबद्दल माहिती झालेलीच आहे, तेव्हा आता आपल्याला प्रिडिकेट काय असतं ते शिकायचे. सो लेट्स लर्न अबाउट द प्रिडिकेट. द प्रिडिकेट टेल्स व्हॉट द सब्जेक्ट डज. सोप्या शब्दात सांगायचं असेल तर प्रिडिकेट आपल्याला ती गोष्ट सांगते किंवा त्या गोष्टीची अधिकची माहिती देते जी करता करत असतो. लेट्स ट्राय टू अंडरस्टँड विथ द प्रिव्हियस एक्झाम्पल. आधीच्याच उदाहरणातून समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. रामा अराइव्ड लेट हे वाक्य आपण पाहिलं होतं. हिअर रामा इज द सब्जेक्ट ॲज वी नो.
But from the remaining part arrived late, we come to know what Rama or what action did Rama do. So arrived late is the predicate. म्हणजे रामाने जी कृती केलेली आहे ती arrived late या शब्दांमधून स्पष्ट होते. म्हणून आपल्या सगळ्यांना लक्षात येतं की त्या ठिकाणी पुढचा भाग हा प्रिडिकेट असणार आहे. फॉर बेटर अंडरस्टँडिंग लेट्स सी अनदर एक्झाम्पल. अजून नीट समजावयासाठी एक आणखी उदाहरण पाहूया. तेच पूर्वीचं जे आपण पाहिलं होतं, द बिग ग्रीन फ्रॉग जम्प्ड अक्रॉस द पॉन्ड. या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट कळून चुकलेला आहे की त्या वाक्याचा कर्ता हा काय आहे, द बिग ग्रीन फ्रॉग. परंतु आता त्याच्या पुढं त्यानं जी कृती केलेली आहे तिचा बोध आपल्याला राहिलेल्या भागामधून होतो, ज्यामधून समजतं की जम्प्ड अक्रॉस द पॉन्ड हा जो भाग आहे तो त्या वाक्याचा प्रिडिकेट होईल. तो आपल्याला अधिकची माहिती सांगतो. फ्रॉम दिस पार्ट ऑफ सेंटेन्स वी कम टू नो अबाउट द ॲक्शन ऑफ द बिग ग्रीन फ्रॉग. त्या बिग ग्रीन फ्रॉगनं केलेली जी कृती आहे ती त्यातून आपल्याला स्पष्ट होते. सो डिअर फ्रेंड्स, दॅट्स ऑल फॉर नाव. आय होप यू आर क्लिअर अबाउट सब्जेक्ट अँड प्रिडिकेट नाव. आता तुम्हाला हा भाग क्लिअर असेलच मला अपेक्षा आहे. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट व्हॉट यू थिंक अँड हाऊ यू फील. आणि पुढची एक गोष्ट महत्त्वाची ती पण लक्षात ठेवा की लाईक द व्हिडिओ अँड शेअर इट इफ यू लाईक इट. थँक्स फॉर वॉचिंग. Thanks for watching my video. Bye bye. Take care and have a nice rest of the day. Take care. Bye bye.